आज नगरपालिकेच्या या ठिकाणी कॉर्नर सभेचं आयोजन केलेलं आहे. त्या सभेचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र माजी नगरसेवक राजेभाऊ देशमुख, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमदार दिलीपरावजी सोपल साहेब, या ठिकाणी उपस्थित इक्बाल शेठ पटेल, ज्यांच्या प्रचारार्थ वार्ड मधील या 15 नंबर वार्ड आणि 13 नंबर वार्ड महतमिया लांडगे, एजाज कदीर शेख, रागिणी पाचपुते, शाहीन बानो लांडगे व्यासपीठावर उपस्थित, ज्यांनी आता अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं, वाहिद पाशा शेख, किशोर मांजरे, आबाजी पवार, ॲडव्होकेट हर्षवर्धन पाटील, हाजी सौदागर, माजी नगरसेवक उमेश साळुंके, आलूबाई मुल्ला, सलीम पठाण, हर्षवर्धन पाटील, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि माता भगिनी, आज या निवडणुकीची सुरुवात आपल्या या भागातून झालेली आहे. गेले 2-3 दिवस झालं वेगवेगळ्या भागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये आपले महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार शहरभर फिरतायत आणि फिरत असताना प्रचंड असा प्रतिसाद या शहरातल्या लोकांनी या निवडणुकीच्या निमित्तानं 100% नगरपालिका सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या विचारांच्या उमेदवाराच्या हातात द्यायची निश्चितपणानं ठरवलेला आहे. आज या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारांच्या बाबतीत जर परिस्थिती बघितली, आपल्याकडे अनेक इच्छुक उमेदवार होते, त्यातल्या त्यात आपण योग्य मेरिट बघून एक चांगले उमेदवार या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर देण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. आज विरोधकाकडे बघताय तुम्ही, बरेचसे उमेदवार इच्छा नसताना आपल्यावर लादलेले आहेत आणि उमेदवाऱ्या दादागिरी करून घ्यायला लावलेले आहेत. नेमकी ही परिस्थिती आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं, आपण लोकसभेच्या निवडणुकीत अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, विधानसभेला अतिशय उत्तम प्रतिसाद आपण दिला. गेली अनेक वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या त्रासांना आपण सगळ्यांनी सहन केलेला आहे, सगळ्या बार्शीकर जनतेने सहन केलेला आहे. आज मी सकाळी पलीकडं 17 नंबर वॉर्ड मध्ये फिरत होतो, तिथल्या आपल्या उमेदवार गव्हाणेंच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक माता भगिनी हाताला आडवून धरून विचारायची,
आमच्या पाण्याच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष देणार आहेत का नाही? साहेब, माझ्या माहितीप्रमाणे या ज्या शहरातल्या माता भगिनी आहेत, या सर्व माता भगिनींनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि 100% विरोधकांचा धुव्वा उडविल्याशिवाय या शहरातल्या माता भगिनी राहणार नाहीत, अशी परिस्थिती आपण बघतोय. वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं आपण नगरपालिकेमध्ये अनेक लोक जात आहेत. काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? प्रचंड मोठा असा भ्रष्टाचार त्या ठिकाणी वाढलेला आहे. मला तुम्हाला सांगायला, खऱ्या अर्थानं आज नगरपालिका तुम्ही बघताय, तिथली परिस्थिती बघताय, तिथल्या अधिकाऱ्यांची, नगरसेवकांची दादागिरी बघताय. 92 साली मी पहिल्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. योगायोगानं त्यावेळेस प्रभाताई झाडबुके त्या ठिकाणी नगराध्यक्ष होत्या, त्यांच्या हाताखाली काम करायला मिळालं. एका सुसंस्कृत अशा नेतृत्वाच्या हाताखाली पहिल्यांदा उपनगराध्यक्ष झाल्यानंतर सोपल साहेब, प्रभाताई झाडबुके, कैलासवासी बारबोले अण्णा होते, कैलासवासी तुकाराम बापू शिंदे त्यावेळेस होते. या सर्वांच्या विचाराची ती नगरपालिका. त्यावेळेस जे आम्हाला या सगळ्यांच्या हाताखाली शिकायला मिळालं, त्या विचाराचा वारसा घेऊन आजपर्यंत आम्ही या ठिकाणी काम करतोय. नगरपालिकेत काम करत असताना उपनगराध्यक्ष होतो, नगराध्यक्ष होतो. नगराध्यक्षाच्या केबिन मधलं चहाचं बिल सुद्धा मी माझ्या स्वतःच्या खिशातनं देत होतो. भ्रष्टाचार हा विषयच त्या ठिकाणी त्यावेळेस नव्हता. आज आपण काय ऐकतोय? करोडो रुपयाची कामं केली. विधानसभेच्या निवडणुकीत तर त्याचा लोकांनीच हिशोब लावला होता. ह्याच्यातनं मग किती माया कमवली आणि त्या भ्रष्टाचाराच्या कमवलेल्या मायेच्या जीवावर आम्हाला विकत घेण्याची भाषा आता होते. तुम्ही बघताय, आज या ठिकाणी एखादा माणूस निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं होतं, इच्छुक उमेदवार होता, अनेक होते. प्रत्येकाला आमिष दाखवली जात आहेत. ती आमिष कशाने दाखवतायत? आपण भरलेल्या टॅक्सच्या पैशातनं जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्या पैशाच्या जोरावर आपल्याला विकत घेण्याची भाषा केली जाते. आपण टीका टिप्पणी करायची नाही, पण आपण टीकाही करत नाही. ही आजची वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडतोय. तसं काढायला गेलं तर मागचं भरपूर काही बोलता येण्यासारखं आहे, पण आज सुरुवात आहे. विकासाच्या मुद्द्यावर बार्शीकर जनतेला एक त्या ठिकाणी चांगली सुविधा प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजे, हा विचार घेऊन आम्ही तुमच्या समोर मत मागायला आलेलो आहे. मला या ठिकाणी विनंती करायची आहे की गेले अनेक वर्ष जो आपण वेगवेगळ्या माध्यमातून नगरपालिकेकडून होणारा त्रास सहन केलेला आहे. आज लोकसभा झाली, विधानसभा झाली, निश्चितपणानं नगरपालिकेलाही तुमची खंबीर साथ मिळणार आहे, याच्यात कुठलीही तीळ मात्र शंका माझ्या मनामध्ये नाही. पण या अलीकडच्या काळामध्ये राजकारणाच्या माध्यमातून लोकांना कशा पद्धतीनं वेठीस धरलं जातं, मग ते मार्केट यार्ड मध्ये असेल, नगरपालिकेत असेल, ही जी गुंडगिरी आणि दहशतीचं वातावरण आहे, खऱ्या अर्थानं या
नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी साथ दिली तर ते मुळात सगट उपटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी ही निवडणूक आमची फक्त उमेदवारांची नाही, ही निवडणूक सर्व बार्शीकर जनतेची निवडणूक आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण या शहराला पुन्हा एकदा सुसंस्कृत, भयमुक्त शहर, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. अनेक ठिकाणी प्रचारासाठी जातोय. 100% साहेब, 100% भाऊ, आमची इच्छा तुमच्या बरोबर आहे. आम्हाला फक्त उघड बाहेर येत नाही. ही सगळ्यात वाईट परिस्थिती आज आपल्या या शहरात पाहायला मिळते. त्यासाठी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ते तुम्हाला सांगायचं राहिलं, महाविकास आघाडी तर आम्ही सगळे पक्ष एकत्र आहोत. तरी पण मशाल हातात घेतली, सगळ्यांचं चिन्ह एक घेतलंय. आमचे सगळ्यांचे विचार एक आहेत. ही शेवटची निवडणूक आहे. या तालुक्याला वेगळं वळण देणारी, कुठलीही त्याच्यात गडबड होणी, असं केलं असतं तर बरं झालं असतं. सगळ्या मतदार बंधू भगिनींना मतदान करायला सोपं जावं, त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आणि आपल्या समोर मत मागायला आलेलो आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये 3 मत द्यायचा आपल्याला प्रत्येक मतदाराला अधिकार आहे. 2 मशीन साधारण असणार आहेत. जिथं मशालीचं चिन्ह दिसतंय त्या ठिकाणी 3ही ठिकाणी मशालीच्या बटन दाबायचंय आणि प्रचंड अशा बहुमतानं आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सहकार्य कराल, निवडून द्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडी समविचारी पक्षांची जी आहे त्याच्या या प्रचाराच्या पहिल्याच सभेचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ देशमुख एक उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी आहे आणि सामाजिक कार्याची आवड असलेले माजी नगरसेवक आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले विश्वास भाऊ बारगोले, इक्बालभाई पटेल, अजित सौदागर साहेब, वहीद भाई, किशोर मांजरे, माजी नगरसेवक उमेश साळुंखे, माजी नगरसेवक अल्लूभाई मुल्ला, माझे सहकारी मित्र सलीम पठाण, माझे मित्र मलिक भाई, जाकीर भाई, अबेद भाई, आमचे सरपंच मशिदीचे सदर मुतवल्ली, त्याचबरोबर अरुणराव बारंगळे, हर्षवर्धन पाटील, या 13 नंबर वॉर्ड मधून उभे असलेले एजाज भाई शेख आणि दुसऱ्या उमेदवार सन्माननीय शाहीन बानू इमाम लांडगे, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 14 मध्ये उमेदवार माजी नगरसेविका रिजवानाताई शेख आणि राहुल भैया कोंडारी, त्याचबरोबर वार्ड नंबर म्हणण्यापेक्षा प्रभाग क्रमांक
2015 मध्ये उमेदवार सतत कार्यरत असलेले मैदिनिया लांडगे आणि त्यांच्याबरोबर साथ देणाऱ्या माझ्या भगिनी सौरागिनीताई पाचपुते, त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार आहेत त्या आहेत सौ निर्मलाताई विश्वास बारबोले आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या MA भाऊपेक्षा शिक्षण जास्त आहे. ते लग्न जमवायला मी पण होतो अण्णांबरोबर. एक सुविद्य शिकलेली एक आपली भगिनी नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे आणि अर्थशास्त्र जिने कुटुंब सांभाळ, कुटुंबाचं अर्थशास्त्र सांभाळेल, पदवी उत्तर शिक्षण अर्थशास्त्रात घेतलं की निश्चितपणानं या बार्शी नगरपालिकेचं बिघडलेलं अर्थशास्त्र दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याला गरज आहे तुमच्या साथीची. तुम्ही सगळ्यांनी जर मनापासून साथ दिली तर निश्चितपणानं या नगरपालिकेचा बिघडलेला गाडा आपण चांगल्या प्रकारे सुरळीतपणे रुळावर आणू शकतो. टीका करायची म्हणल्यानंतर काही फार अक्कल लागत नाही. शिव द्यायला काय अक्कल लागते का? गल्लीतल्या विद्यापीठात आपण शिकतो. पण कसा कारभार झाला, कसा करणार आहे हे जरा नीट नागरिकांनी पण समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही समजलात हे मला जागोजागी दिसत आहे. 1 वर्ष झालं तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. आज माझ्या निवडून येण्याचा वाढदिवस आहे. आणि 1 वर्षापूर्वी अनेक अडथळे, अनेक चालण्या, अनेक उद्योग, बनावट नाव, दुबार नाव, जवळपास 20,000 बनावट नाव, ह्या सगळ्या चालण्या लावून सुद्धा तुम्ही जो प्रचंड मत दिलेली आहे त्या सगळ्या चालण्यातनं गाळून 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 मी 6,500 निवडून सगळ्या खोट्या गोष्टी, अडथळ्याची शर्यत. पण मी अडथळ्याची शर्यत पार केली नाही. बार्शीकर नागरिक, तालुका आणि शहरातल्या लोकांनी मताची एवढी भरभरून दिली की तू कितीही चालण्या लाव, तो सोपं आल्याशिवाय राहत नाही. आता त्याच्यात आणि वर्षभरापूर्वी नागरिकांनी शिकवलेला धडा, त्याच्यातून ही लोक काही शिकतील असं मला वाटत होतं. तेव्हा आपल्याला कशामुळे नाकारलं, काय चुका आपल्या झाल्या, त्याला मागोवा घ्यायचा असतो. सिंह सुद्धा पुढे चालताना 10 पावलानंतर मागं बघत असतो. पण धुंदी आणि मस्ती अशा प्रकारे माणसाला आंधळ बनवतात. त्याच्यात सुद्धा काही सुधारणा या वागण्यात, नगरपालिकेच्या कारभारात आपल्याला दिसून आली नाही.
आणि आमसभांमध्ये आपल्या तुमच्या माझ्या खासदारांनी अधिकाऱ्यांना झापलं होतं की ज्या वार्डामध्ये मताधिक्य दिलं मशालीला तिथं तुम्ही काय मुद्दाम म्हणून पाण्याची टंचाई निर्माण करताय का? हे सुद्धा ओमराजेंनी त्यावेळी बोलून दाखवलं आणि बरेच ठिकाणी उद्योग झाले. अरे माणसं प्रेमाने जिंकायचं, दमदाटीनं माणूस जिंकता येत नसतो. लहान मुलाला सुद्धा आपण कसं सांभाळतो? एखाद्याने हट्ट धरला तर त्याला प्रेमाने समजून सांगतो. आणि इथं तर जागृत मतदान आहे, त्याच्याशी फार व्यवस्थित वागायला पाहिजे. पण ते भान सुटलं. पहिलीच सभा असल्यामुळे मी काही सगळंच भांडवल आज उघडं करत नाही. पण एक सांगतो की तुम्ही निवडून दिल्यानंतर ह्या महाविकास आघाडीमध्ये त्याच्या आधी एक मुद्दा राहिला. मला आज पत्रकारांनी एका प्रश्न विचारला, विश्वास भाऊ लगेच शिवसेनेत कसे गेले? अरे म्हणलं मित्रा, ही महाविकास आघाडीमध्ये आमच्या शिवसेना आहे, पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, ज्याचे अध्यक्ष इथं इक्बालभाई तुम्हीच आहेत की उपाध्यक्ष जिल्हे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आय काँग्रेसचे आमचे आरगडे साहेब आहे, जीवन दत्त ऍडव्होकेट आरगडे त्यांची टीम आहे. कॉम्रेड ठोंबरे सर आमचे तानाजीराव, त्यांची कम्युनिस्ट पार्टी आहे इथं आमच्या बरोबर. आणि अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना वेगवेगळ्या विचाराच्या त्या सुद्धा आमच्या बरोबर आहे. आणि चिन्ह मशाल का घेतलं तर आम्ही सगळे मिळून एखादी आघाडी करू शकलो असतो. रजिस्टर केली, एखादं कपशी म्हणा, रिक्षा म्हणा, ऑटो रिक्षा, बऱ्याच जणांच्या रस्त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या आहेत, ते सुद्धा लोकप्रिय चिन्ह होतं. पण त्याच्यामध्ये फक्त प्रचाराला 4 दिवस मिळत होते आणि मग चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्याची घाई झाली असती. म्हणजे आम्हाला खूप कष्ट करावं लागले. आणि म्हणून मग मी आणि सगळ्यांनी आम्ही मिळून ठरवलं की जे चिन्ह बार्शीकरांनी मनापासून स्वीकारलंय लोकसभेला आणि विधानसभेला आणि घरोघरी पोहोचलेलं आहे, अगदी चुलीपर्यंत पोहोचलेलं आहे, ते मशाल चिन्ह घ्यायचं आम्ही सगळ्यांनी म्हणून ठरवलं. याचा अर्थ विश्वास भाऊ काय शिवसेनेत आले, प्रवेश झाला असं म्हणता येत नाही. आमचं सगळ्याचं मिळून ठरलंय म्हणून मशाल चिन्ह घेतलं. पण ज्यांनी विधानसभेला धनुष्यबाण घेतला होता ते मध्येच कमळाकडे कसे दिसले त्याच्याबद्दल का कोण काही विचारत नाही. पत्रकारांची सुद्धा हिंमत होत नाही. अरे जरा हिंमत दाखवा. पत्रकारिता ही सुद्धा कितवा स्तंभ आहे मिटकरी? तो 4था स्तंभ आहे लोकशाहीचा. हिंमत दाखवली पाहिजे. तुम्ही सटकन इकडून तिकडे या, म्हणजे ते उंदराच्या वेळात नाही, ह्या वेळात ना त्या वेळात, त्या वेळात ना ह्या वेळात तुम्हाला चालतं, तुम्हाला कोणी विचारायचं नाही. आणि आम्ही एकदा केलं तर लगेच आम्हाला विश्वास भाऊनी कसं काय तेव्हा प्रवेश केला, फुरटीनेच गेलं. फुरटीला म्हणलं अरे तुला आठवत नसेल तर हे की बाणाकडनं परत कमलाकडे कसे गेले.
त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आणि आज आम्ही तुमच्या पुढं पुन्हा एकदा ह्या नगरपालिकेच्या कारभारासंबंधी, खरं म्हणजे आपली जनता एवढी जागृत आहे. आज मी त्या पदयात्रेत होतो, कुठे तानाजी चौकापासून ते भीमनगरच्या आपल्या जो स्तंभ आहे उभा राहिलेला त्या तिथपर्यंत 19 खाते अशी पूर्ण पदयात्रा जवळजवळ मला वाटतं 2-2.5 तास चालली आणि मी पूर्ण पदयात्रेत होतो. आणि त्या पदयात्रेमध्ये विशेषतः महिला भगिनी ह्या 8-9 वर्षाच्या नगरपालिकेच्या जो काही त्रास झाला त्याच्याबद्दल जागोजाग थांबून आम्हाला सांगत होत्या की आता आम्ही तर ठरवलंय तुम्हाला निवडून द्यायचं, पण निवडून आल्यावर हा त्रास बंद करा. आम्हाला पाण्याची सोय असेल, स्वच्छतेची गटारीची सोय असेल, झाडल्या जात नाहीत रस्ते, गटारी काढल्या जात नाही. खूप जे नगरपालिकेची प्राथमिक कर्तव्य आहे ती सोडायची आणि उगाच 4,000 कोटीच्या गप्पा मारायच्या. हे काही बरं नाही. 4,000 कोटी कशाला म्हणते? माझ्या हातात दिले असते तर बार्शीला सोन्याची लंका केली असते. आकडे फुगून सांगण्याला काय, पण ही सवय आहे नेहमीच काही ना काही अतिरेकी अतिशोक्ती बोलायची. पण मला कळलं आज 2-2.5 तास चालल्यानंतर की नागरिकांना कशाचं दुखणं या नगरपालिकेचं आहे. त्यांनी मनोमन ठरवलं. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्वांनी येत्या 2 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत मतदान आणि आपल्याला 3 बटणं मशाली चिन्हाच्या पुढची दाबायची. एक नगराध्यक्ष पदाचं आहे आणि 2 नगरसेवक पदाचं आहे. त्यामुळं आपण खात्रीने हे तुमचं कर्तव्य पार पाडताल आणि या महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासहित निवडून आणतात अशी एक अपेक्षा किंबहुना खात्री आपल्या या सगळ्यांच्या प्रतिसादाकडे बघून व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढं सांगतो की अभेदबाईनं बोलता बोलता माझ्या वयाचा उल्लेख केला. अवघे वयमान असं म्हणा. 76 जरी असलं, आता डिसेंबरला 77 लागेल, 16 डिसेंबर, तरी सुद्धा आज मी 2.5 तास चालून इथं उभा आहे. त्यामुळे या गावाचे 8 वर्षात झालेले हाल संपवल्याशिवाय मी माझा श्वास बंद करणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि तुम्हा सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.